ऐकत्यात बाप्पा. त्या नवऱ्याचं ऐकायचं नाही पण महाराजाचं भंगीर यायचं लय ऐकत्यात. हो हो, एखाद्या महाराजानं सांगूनी नवऱ्याला रोगर पाद म्हणून. हो ना, असा भेटूनी बाप्पा काय सांगता. या काय ऐकत त्याचा मिळच नाही. लगे ओल्या कपड्यानं ते तांदळाची वाटी, त्याच्यात बेल ठुला, बेला मणी ठुला. आणि मी नेमकं श्राद्धाचं कीर्तन करून आलो. म्हणलं कुठं गेलतात? म्हणलं कीर्तनाला. कशाचं कीर्तन होतं? म्हणलं कधीच विचारित नाही, आज कशी बाबा. म्हणलं श्राद्धाचं. आंघोळ करा. म्हणलं येडपट आहे का काय, मी कीर्तन करून आलो. ते काही करा, तुम्हाला लय लोक खेटले. म्हणलं मला खेटायला आले काय, खाटकं थोडी चालते. पण ते कीर्तन ऐकायला आलते ना माणसं. आणि खाटी का आला असेल तर कीर्तनात आला असेल. ते काय काय बकरी घेऊन थोडा चालता कापायला. नाही नाही, मी सांगते ना, फुरसनाच्या विरोधात जायचं नाही. शेतकरी येत ना तुम्ही, किती 5ची 7ची 20ची मोटर लावा, पण दांडात फुरसन पडलं की ऊस कोरडा वडेच फुल झाले. कारण इतकं फुरसन बोरगावकर दांड फोडीत असते. तसं कोण्या गोष्टीच्या विरोधात जायचं नाही. मी बायकोला फुरसन म्हणतो असं नाही, असं म्हणतात तर भाकरी बंद होत्या. येडेवाणी करू नका. ते एखाद्याचं धकत, ज्याच्या नशिबाचा जोर त्याचा कुंदा खांदी चोर. सध्या मग धकत काही बोलले, तुम्ही नका येडेवाणी करू. तुम्ही आपला आकारात होय ग असं बोलत. ते आता सध्या धकते आमचं. चला, नंतर काही होईल. मग मला कोपऱ्यात का टाकीन, पण मी तितकं पागल नाही, तितकं पाप नाही. मी देवाला सांगणारे, मग हातपाय चलतेत, मला तांब्या बाथरूमला नेता येतो तेव्हा मला घेऊन जाय. विठाला विठाला. मी काम काय, देवघरात एक मणी ठेवलाय, पाया पडा. सरस्वतीचा फोटो असतो माझ्या तिथं. म्हणलं दर्शन घेतलं. मग मी नंतर अंग कोरडं वगैरे केलं, कपडे बदललेत. म्हणलं मणी कशाचा आहे? बाई आता तुम्ही काय करत जा, कुठून कीर्तनानं आलं की ओल्या कपड्यानं दर्शन घेत जा. म्हणलं काय होतंय? हे मनी पैसे देतोय. म्हणलं तुला द्याला कोणी? बाई ते काही विचारू नका, तुम्ही असंच येडेवाणी विचारितात. मोकड्या पाया पडा जा. हे मनी पैसे देतोय. म्हणलं द्याला कोणी? तुम्हाला पहिल्यापासून कळतच नाही. म्हणलं बापरे, मला कळतच नाही. हो, गळ्यात शपथ, मला असं माझी बायको कधीच बोलत नाही. तुम्हाला राग येईन, तिचं नाव घेतलं मी, तुमचं सांगायला लागलो. तुम्ही नवऱ्याला असं बोलत जाऊ नका. माझी नाही बोलत. मग तशी बोलल्या मी रामदेव बाबाच्या आश्रमात गेलो असतो. चला पेस्ट ऐकायला. हो नाही, अद्याप नाही, बिलकुल नाही. जाऊ द्या. बरं, मी म्हणलं ठीक आहे, मग तुला मनी द्यायला पैसे देणार, आणि तो त्याला काय दिलं? बाई आपले गहू तिकडे घरी येतं, ज्वारी तिकडं ठुली, तुरी तिकडं छातान, सोयाबीन इथं पडेली होती. मी त्याला 20 किलो सोयाबीन दिली. मी आणलं गोळ्या संपल्या आणि कधी जाऊ नको ना. पैसे देणारा मनी त्यानं तुला दिलाय, आणि त्यानं सोयाबीन कशाला घेतली? त्याच्या गोळ्या संपल्यात का? त्यानं पैशाचं मनी त्याचं जोकावून नाही तुला. असं आपल्या इथं तात्याच हालच नाही. यायचे इथं होतंय म्हणून सांगायलो. विठाला. आता दिवसात 2-2 नारळ आणणारा मनी भेटलाय, आणि ती दुसऱ्या मण्याच्या कशाला नादी लागन? घेणं देणंच आगावच काम आहे ना आता. हे का लहान मनी होय? हो, चांगल्याच संध्याकाळी 11:30 रगत काढी तू. इतका 72 वाघासारखा मनी, बाकीचे मनी कशाला गळ्यात घाली? विठाला विठाला. सोन्याची झारी आणली, इथपर्यंत आलतो ना. नाही, सोने बर्तन से पाणी नाही पिता बोले. मेरा देह ही सोना आहे. पण त्या मुसलमानानं सांगितलं, मी प्रेमाने तुम्हाला पाणी आणलं, याच्यातलं 2 घोट प्या. सर्व गंगेचे नावं घेतले. आपल्या मंत्रात ताकद आहे, तीर्थात ताकद आहे, आपल्या शब्दात ताकद आहे, आपल्या सनातन संस्कृतीमध्ये ताकद आहे. सर्व गंगेचे नाव घेतल्याबरोबर तीर्थ झालं. पण भानगड अशी होती, आता सोन्याच्या पात्रातलं प्याचं नाही. सनातन साधून जसवंतदासजीनं सोन्याच्या झारीला हात लावल्याबरोबर ती झारी खापराची झाली. झारी खापराची झाल्याबरोबर स्वातंत्र्यापूर्वी अब्जातला मुसलमान काय म्हणतो? इन्शाअल्लाह, ला इलाही ला इल्ला, रहमिल्ला बिस्मिल्ला, हे परवरदिगार, हे खुदा, क्या रहमत है तेरी, क्या बंदा है. सोन्याच्या पात्राला हात लावल्याच्या नंतर पात्र मातीचं करतो, त्यार्थी या साधूचं शरीर किती पवित्र आहे. महाराज, या देशातल्या साधू करता या देशातला मुसलमान गुडघे टेकून मुजरा करतोय, गुडघे टेकून मुजरा करतोय. तितकी आपल्या साधूतली ताकद आहे. आपल्या साधूचा कधी अपमान करायचा नाही. आपल्या मारुतीरायाचा कधी अपमान करायचा नाही. कधी ज्ञानोराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबाच्या विरोधात बोलायचं नाही. एवढा मोठा पुरुषार्थ आहे आपल्या साधूचा. हा, एखाद्या वेळेस एखाद्या देवाच्या पाया पडला नाही तर चालेल, पण साधूचा कधीच अपमान करायचा नाही. एवढी मोठी शक्ती साधूची ताकद. महाराज हा देश वैकुंठवासी नथुराम बाबा की हाळकर म्हणायचे. मी एकदा त्यांचं कीर्तन ऐकलं. तसे 5-7 कीर्तन ऐकायला भेटले मला बाबांचे. वैकुंठवासी नथुराम बाबा की हाळकर म्हणायचे, परिसरातली लोक 2 टायमाच्या भाकरी गजूदेवा जर सुखानं खात असतील तर त्याचं एकमेव कारण आहे, त्या भागात एक सती आहे आणि एक संत आहे.
एक सती आहे आणि एक संत आहे. सती म्हणजे पतिव्रता आणि संत म्हणजे साधू. ते म्हणायचे ज्या भागात पतिव्रता नवऱ्याची सेवा करणारी बाई आहे आणि साधू आहे त्या भागातली माणसं कळण्या आंबाड्या का खाईन पण पोट भरून खाऊन संध्याकाळच्याला झोपतात. ही सतीची आणि संताची ताकद आहे. आणि आपला तर मराठवाडा संतांची भूमी आहे महाराज. आपल्या मराठवाड्यात किती मोठ्या साधूंची ताकद आहे, काय मोठी पुरुषार्थ आहे महाराज. गुरुवरे रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणजे प्रतिज्ञानोबा राय होते महाराज. राजेश्वर शास्त्री बुटासगट नमस्कार करत होते. काय पुरुषार्थ असेल गुरुजींचा. गुरुजींचे आजोबा होते रानोबा नावाचे, गुरुजींचे आजोबा होते रानोबा नावाचे वारकरी, गुरुजींचे आजोबा. त्यांचे पंढरपूरच्या वाऱ्या करू करू पाय वाकले होते, त्यांच्या पायाला जखमा झालत्या. पंढरपुरातल्या मालकानं माणसाचं रूप घेऊन रानोबा महाराजाच्या पायाला मलम लावला. हा पुरुषार्थ होता रानोबा महाराजांचा. आणि त्या कुळात रंगनाथ गुरुजी जन्माला आले. काय किती प्रभावशाली राज्यातली माणसं आहेत आपण आपला मराठवाडा, त्यातली त्यात परभणी जिल्हा म्हणजे ज्ञानेश्वरीचं संशोधन केंद्र होतं. दैठणा आहे ना, दैठणा, हे दैठणा ठाकूर घराणा ज्ञानेश्वरीचं संशोधन केंद्र होतं. संशोधन केंद्र. आपल्या परभणी जिल्ह्यातल्या साधूच्या पत्न्या मेल्यावर माराव टेकल्यावर नवऱ्याला माग पाहत होत्या. ठाकूरबाच्या पत्नी जात राहिल्या. चौघाच्या खांद्यावर प्रेत होतं. चौघाच्या खांद्यावर प्रेत होतं. त्यांचं नाव गिरिजाबाई होतं. गिरिजाबाई होतं. गिरिजामाय होतं. त्या चौघाच्या खांद्यावर. आणि मशानभूमीकडे प्रेत चालतं. गंगेमध्ये प्रेत जाळायचं. सगळी इष्ट मित्र सज्जन सखे सोयरे धायरे सगळे वारकरी आले. आणि 3 देव माणसाच्या रूपात होते मातीला. ब्रह्म, विष्णू आणि महेश. गिरिजामाईच्या मातीला 3 देव माणसाच्या रूपात होते. आणि 3 देव पाहिले. आता असं प्रेत पडलेलं होतं माडावर, त्याला 3 देव दिसत होते. पण त्यांच्या लक्षात आलं आपले मालक आहेत का. म्हणून मेलेल्या स्त्रीनं डोकं उचलून मागं पाहिलं तर मालक म्हणले गिरिजा पड पड पड, सोंग दाखवू नको, मी संगच येतो. या महाराज या परभणी जिल्ह्यातल्या साधूची पत्नी मृत्यू पावल्यावर सुद्धा मालकाला बघती. इतके मोठी या मातीतली ताकद आहे. संशोधन केंद्र आहे आपला परभणी जिल्हा. आपल्या परभणी जिल्ह्यातल्या बायकांनी भंगाऱ्या महाराजाच्या नादी लागत जाऊ नका. विठाला विठाला. आणि मग योग असा आला, ते झारीचं खापर झालं. आणि मग त्यांनी सांगितलं पाणी पिलंय, आता जेवायला आणा. मग सेवकाला साहेब पुस्तक कुछ खाणे के वास्ते ला. ते घरी गेलं, टिफिन भरून आणला, डबा भरून आणला. आता त्या काजीच्या बायकोनं डबा दिला. तिला माहित नव्हतं महाराजाला खायचं आहे. तिच्या इथं जे तयार झालं ते दिलं. तिच्या इथं तयार झालं तर तिनं डब्यात भरलं दिलं. आणि डब्यात भरल्याबरोबर दिलं. ते नौकर डबा घेऊन चालला होता. डबा घेऊन आल्याबरोबर त्यानं झारीकडे पाहिलं तर येतो मिट्टी की हो गई, येतो सुरई मिट्टी की हो गई. मग त्यानं महाराजाच्या पुढे सोपान डबा टेकलाच नाही. हा, त्यानं मालकाच्या जवळ टेकला. मालक म्हणले ये पे रख, मैं नहीं रखता बोले. ये महात्मा जी के सामने रख, मैं नहीं रखता बोले. हा, मेरे को ते जमतच नाही. मैं हिंदीचा आशेन करता काय त्याला. हा, कुछ भी बोलो, कुछ भी करने को बोलो, पण ये मैं नाही करीत. ये मैं नहीं करीत म्हणले, मी तिथे ठोतत नाही. क्यों नहीं करता बोले. ये महाराज ने सोने की बर्तन की मिट्टी बना दी. मैंने डब्बा खोलने के बाद, गोश्त दिखने के बाद महाराज मेरा बुक्का कर देंगे. आपण नाही. मालक म्हणला रख दे. नौकरी मातीत गेली तरी हरकत नाही, कोणाचे भांडे घासून खाईन, पण मी काय महाराजाच्या पुढे छोटा पाटी करीन. इसमें क्या है मुझे पता नाही. नौकरांनी दिले आपल्या हातवरी करून. मला काय करायचं, मालक जाणे डब्बा जाणे. आपण कुठे म्हणा आपण नौकरण पुढे बसावं म्हणले, हातपाय तोडून घेऊन ये. महाराज काय साधा महाराज आहे का. सोन्याची माती करतो ती आरती महाबुक्का करायला किती टाइम लागेल. महिने रक्ता बोले. आता त्या काजीच्या लक्षात आलं सोन्याची माती करण्याची ताकद ज्याच्यात आहे तो मासाचं भाकरी करायला काय हरकत आहे, मासाचा भात करायला काय हरकत आहे. मग काजीने निर्भयपणाने विचार केला, आपण काही पापानं माफ केलं नाही. घरी डब्बा सांगितला, तिने भरून दिलाय. आणि काजीने सांगितलं महाराज माझ्या घरून जे दिले ते असेल ते प्रसाद म्हणून खा. महाराजांनी सांगितलं आप खोल दो. म्हणले आप खोल दो. नाही म्हणले आप खोल दो. मग काजीने वरचा कपडा काढा आणि ते झाकण काढल्याबरोबर त्याच्यात मांस नव्हतं सज्जनानो. ज्या ऋतूमध्ये झाडाला फुलं येतात त्या झाडाच्या 4 जातीची फुलं त्याच्यात सापडली. ऐका पुढचा पुरुषार्थ. तर त्या काजीनं मासाचे फुलं झालेले पाहिल्यानंतर दोन्ही गुडघे खाली टेकले. दोन्ही गुडघे खाली टेकले आणि तासभर जसवंतदासजीच्या पुढे वंजळ केली. मला माफ करा, आमच्यावर कृपा करा. काय साधूची ताकद आहे आपल्या. ऐका पुढचं. पण महाराजांना सांगितलं सरकार तुम्ही हे मला फुलं दिले, पण यही तो मंदिर नहीं, यही तो भगवान की मूर्ति नहीं, ये फुल किस काम के.
त्याला त्या काजीनं सांगितलं जालन्यातल्या, तुम्हाला मंदिर बांधायला जितकी जागा पाहिजे तितकी घेऊन टाका, 27 एकरातली जागा किती पाहिजे ती. तर त्या जसवंतदास नावाच्या साधूनं काठीनं रिंग अशी काठीचं रेग मारली, आतमध्ये जितकी जागा होती तितकी घेऊन टाकली. आजची जागेची किंमत आहे 350 कोटी. आता जालन्यात जा, मग खोटं वाटत असेल तर तिकिटाचे पैसे देतो, रोजदारी बुडाली तर रोजदारीचे देतो, खोटं असलं तर. तिथं राम मंदिर आहे, तिथं कृष्णाचं मंदिर आहे आणि गुरु गोविंद सिंगांच्या ग्रंथ साहेबाचं मंदिर आहे. तिथं दिवसाकाठी 8 तास ग्रंथ वाचले जातात. 8 तास. त्या गादीचे मालक जसवंत दास, त्यांच्यानंतर जमनादासच्या नंतर श्री गुरु जीवनदासजी. इथं चुडावा नावाचा आश्रम आहे, तोच आश्रम जालन्याचा, तिथंच मालक. पुन्हा संभाजीनगरला एक आश्रम आहे, आता त्या आश्रमावर संगमदास आणि पुढच्या आश्रमावर पुरंदास. आपण पाहिलं ना बाळू, त्या प्रत्येक साधूच्या जटा 18 फुट्यात. आपली 2 दिवस दाढी वाड्या बायकुल म्हणते कसं काय नाही झालं, कसं खरखरत दिसायला काय काटे आले का तुझ्या तोंडाला. आपण तितकं सहन करीत नाही, तितकं 18 फूट जटेचं वजन सहन करणं साधी ताकद आहे महाराज. पुरुषार्थी साधू आहेत ते. त्यांनी कामाला जीवनदासजीचा चेहरा पाहिला, गुरुवर्य श्री गुरु जीवनदास, आणि तिकडे हिंगोलीकडं श्री गुरु आत्मानंद बाबा गिरी बाबा, या 2 लोकांचे चेहरे पाहिल्याच्या नंतर असं वाटतंय हे नेमकेच जन्माला आलेली लेकरं आहेत, हे नेमके नुकतेच जन्माला आलेली लेकरं. इतकं त्यांच्या भक्तीचं तेच त्यांच्या चेहऱ्यावर, आणि वय त्यांचे 70, 75 वर्ष पुढे गेलेलं आहे. इतकं तेच श्री गुरु जीवनदासजीचा चेहरा पहा, तुमच्या लक्षात येईल. कधी मोबाईलवर बघा, कळल तुम्हाला काय. आत्मानंद गिरीबाबांचा चेहरा पहा, हो, सिद्धेश्वराचं मंदिर आहे तिथं. इतका मोठा पुरुषार्थ. आता सध्या ते गादीवर येतं. कल्पना करा. दृष्टांत मला एकच म्हणायचे, तुमच्या हिंदूची माणसं आपल्या धर्म मंदिरासाठी जागा देत असतील, काही नवल नाही, आपल्याला देतच असतील, खरे गजू भाऊ, आपल्याला देतच असतील. पण आपल्या धर्मातल्या साधूचा पुरुषार्थ पाहून या मराठवाड्यातला मुसलमान जर साधू पुढे वाकून धर्म मंदिरासाठी जागा देत असेल, तर ते आपले साधू किती मोठे आहेत, कल्पना करा, किती कल्पना करा. रात्री मी देवाचं दारफळ म्हणते, देवाचं दारफळ, रात्री धाराशिवपाशी देवाच्या दारफळला होतो. त्या दारफळला देवाचं दारफळ का म्हणतात, कारण त्या दारफळमध्ये परमार्थाची परंपरा श्री गुरु वैकुंठवासी रामकृष्ण भाऊ येडशीकरांची आहे, वैकुंठवासी श्री गुरु भगवान भाऊंची आहे. आणि तिथं एक कोकणे बाबा म्हणून होते, रामकृष्ण येडशीकर भाऊंच्या परंपरेमध्ये श्री गुरु कोकणे महाराजांच्या चाली असायच्या, आणि श्री गुरु कोकणे महाराजांची समाधी तिथे आहे. तिथं समाधी कोकणे महाराजांची. रामकृष्ण भाऊ येडशीकर म्हणजे सामान्य नाही. रामकृष्ण भाऊंचं नाव त्यांच्या आईने रामकृष्ण ठेवलं, पण रामकृष्ण भाऊ ज्या वेळेला त्यांची इहलोकातली यात्रा संपली, ते पांडुरंगाच्या चरणावर लीन झाले, बोरगावकर, ते लीन झाले, त्यावेळेला भाऊंचं पार्थिव चंदनाच्या लाकडात टाकलं. भाऊ पार्थिव चंदनाच्या लाकडात टाकलं, आणि दुसऱ्या दिवशी राख सावडायला माणसं गेले का, त्यावेळेला रामकृष्ण भाऊंची कवटी सापडली, तर रामकृष्ण भाऊच्या कवटीवर रामकृष्ण नाव लिहिलेलं होतं. ती आपल्या वारकऱ्यांची ताकद आहे, ती आपल्या संतांची ताकद आहे. इतका मराठवाडा, इतका महाराष्ट्र आपला श्रेष्ठ आहे. महाराज रात्री त्या दारफळला 9 यजमान होते, 9. त्याच्यापैकी एक यजमान शेख होता, मुसलमान यजमान होता, मुसलमान. महाराज सात्विकतेनं वागा, सधर्माने वागा, साम्यतेनं वागा, गुण्यागोविंदानं वागा, जग आपलं मित्र होईल, जग आपलं मित्र होईल. तुम्ही जितके लोकांचे वरखंडे काढताल तितके लोक आपले शत्रू बनत राहतील. संसारात वागत असताना सुनेनं सासूला गोड बोला, सासूनं सुद्धा सुनेला लेख म्हणून बोला ना, काय होतंय. तुमची इथं मनानं आली का, तुम्हाला पोरग झाल्यामुळे ती आली ना. तुम्ही नसतं पोरग हो दिलं तर तुमची इथं सून कशाला आली असती ती, तुमचं अंगण झाडायला का. म्हणून कधी कधी विचार करत जाणं, म्या चूक केल्यामुळेच आपल्या इथं सून आली. तुम्हाला सून चांगली आवडती, सुनाच्या लग्नात मस्त आहेर आवडतो, सगळं आवडतून मग इथं आल्यावर पुन्हा म्हणतात माय थत्तर तंडीचे उठाडावानीच चलती. असं कशाला बोलता तुम्ही, असं येड्यावानी कसं काय बोलता, नका बोला जाऊ. आणि सुनायला सुद्धा मला सांगा, त्या सासूनं तुम्हाला मालक दिलाय, कधी कधी सासूचा आदर करी जाणं. तुम्ही जर तुमच्या सासूचा आदर केला तर तुमच्या माईचा तुमची भावजई आदर करीन. तुम्ही जर सासूचा आदर नाही केला तर तुमची भावजई तुमच्या माईला जिथं फुकीन. इतकं तर कळतं ना तुम्हाला. तुम्हाला तुमची माय आवडती तशी नवऱ्याची माय सुद्धा आवडावं का नाही. दोघींनी एकमेकीच्या चुका करत जाऊ नका. एकमेकाला चांगलं बोलणं संसारात, याच्यासारखं कीर्तन दुसरं कुठलं नाही. मला माफ करा. झालेली सेवा मारुतीरायाच्या चरणी समर्पित करतो. तुमचा कोणता